आणि ही जात आहे अग्रिकोई भाईंदर या संघाच्या खात्यामध्ये. चला कृपया लवकरच सामना त्वरित चालू करा. थँक्यू सो मच. सामन्याला होते सुरुवात. अगदी दोन्ही दिशेला असे खेळाडू आणि असे संघ पाहायला मिळतात आपल्याला ज्यांनी एक काळ गाजवलाय. कोलिवली 40+ संघ त्या संघांनी अगदी कल्याण डोंबिवलीचं क्रिकेट गाजवलंय. नेहमी चर्चा राहते 40+ क्रिकेटमध्ये कोलिवली संघ अगदी कुठलीही स्पर्धा असेल त्यांचा सहभाग नोंदवला की प्रत्येक संघांना माहीत असतं अगदी मेगा फायनल सेमीफायनल यामध्ये त्यांची धडक जाणारच आहे. आणि समोरच्या दिशेला आपण पाहतोय अग्रिकोई भाईंदर संघ 50+ वर्सेस 40+चा हा सामना. पहिलाच बॉल चेंडूला हुक केलाय. बघा किती धावा इथे आपल्या खात्यामध्ये बुक करतात. एक धाव नक्कीच कंप्लीट झाली आहे. दुसऱ्याचा प्रयत्न होतोय. फेकी करण्यात आली आहे. नकारलाय तिथे आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला इथे गुड कॉल म्हणावं लागेल कारण चांगली फेकी चांगलं कलेक्शन आणि इथून आता आपल्या फिल्डिंगचा दर्जा त्यानंतर आपल्या गोलंदाजीचा आपल्या फलंदाजीचा तो दर्जा इथून आपल्याला उंचावा लागणार आहे वाढवावा लागणार आहे कारण ही मेगा फायनलची मॅच आहे. आता नाही तर कधी नाही. फक्त 2 षटकांचा सामना फक्त 12 बॉलची ही मॅच. बघा धावा किती बनवतात कोलिवली 40+. जिंकताय कोण 40+ की मग 50+ याची देखील चर्चा होणार आहे. त्या चर्चेंना आता उत्थान आलंय. उत्कंठा आपली शिकायला आली होती की मेगा फायनलची मॅच कुठला संघ 50+ फॉर्मॅट मधून वरती जाणार आहे तो मेगा फायनलची धडक देणार आहे. यावेळी अगदी अंगाचा वेग घेणारा हा चेंडू हलकीची बॅटची कडा लागली आहे आणि खूप चांगली गोलंदाजी अप्रतिम गोलंदाजी करतात. प्रत्येक बॉल वरती जणू का बॅटरला आणि बॉडीला टार्गेट करण्याचा प्रयत्न राहिलाय. धर्मेंद्र सकाळपासूनच इम्प्रेसिव्ह गोलंदाजी केली. अगदी कुठल्याही यंगस्टरला लाजवेल अशी गोलंदाजी करून दाखवतात आपल्याला. पुढचा बॉल यावी आलाय का पठ्ठ्यामध्ये चेंडू तर मिस टायमिंग स्ट्रोक पाहायला मिळते. अवघ्याच्या बाहेर निघून गेलाय. नशिबाची साथ मिळते इथे कोलिवली 40+ या संघाला आणि बाळा यांना देखील ती नशिबाची साथ मिळते. अगदी अंदाज घेणं त्या चेंडूचा तो खूप गरजेचा होता कारण कॅच साठी गेले असते चेंडू अंगाला जरी अडवला असता तरी चौकार वाचला असता. तसं झालेलं नाहीये. हा अनुभव आणि इथून हा अनुभव त्याची शिदोरी इथे पणाला लावणं देखील तेवढंच गरजेचं आहे मित्रांनो. तसं होत नाहीये. अंदाज चुकला आणि चुकीला माफी नाहीये कारण ही मेगा फायनलची मॅच आहे. शेवटची मॅच. चौकार येतोय. तीन चेंडू आणि 6 धावा धावफलकावरती. तीन चेंडू आणि 6 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. डावखुऱ्या तसे बॅटर्स नेहमी एक अग्रेसिव्ह बॅटर म्हणून म्हटले जातात. अग्रेशन हा एकमात्र पर्याय त्यांच्याकडे असतो असं म्हटलं जातात. तसंच काहीतरी प्रचिती देत असताना अप्रतिम गोलंदाजी. वेग 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 आणि प्रचंड वेग ज्या गोलंदाजाकडे त्या वेगेवरती स्वार झालेत आणि काय चेंडू इथे हाताळलाय पहा. अगदी वाईडिश यॉर्कर ज्याला म्हटलं जातं ना तसा चेंडू इथे हाताळलाय. खूप चांगली गोलंदाजी. दर्जेदार 50+ विपक्ष 40+ असा हा सामना आपण पाहतोय. आतापर्यंत चांगलं डॉमिनेशन मॅच बॅलन्स. चौकार देखील पाहिलात. चांगली गोलंदाजी देखील पाहिली. डॉट बॉल देखील पाहिलात. अंगाचे वेग घेणारे चेंडू देखील पाहिलेत.
पुढचा चेंडू यावेळी आलाय पट्ट्यामध्ये आणि यावेळी देखील येतोय चौकार. वन बाउन्स चेंडू गेलाय सीमारेषा पार. आलाय दणदणीत चौकार बाळा यांच्या बॅटमधून. आग उघळणारी गोलंदाजी आणि त्या गोलंदाजी समोर येणारा हा एक आग उघळणारा स्ट्रोक. अप्रतिम स्ट्रोक. काय कनेक्शन आहे. अप्रतिम कनेक्शन पाहिलं. आणि टी बॉल रबर बॉल म्हटलं की अगदी चेंडू टप्पा पडल्यानंतर अजून गतिशील होतो आणि अजून गतिशील झाल्यानंतर मग आवाक्याच्या बाहेर निघून गेला. चौकार आलाय. त्या चौकाराच्या साह्याने धावफलक पुढे. धावांचा विचार केला तर 10 धावा धावफलकावरती. 5 चेंडूचा खेळ झालाय. 1 to go. शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक असणार आहे. धर्मेंद्र चांगली गोलंदाजी करत असताना आणि त्या चांगल्या गोलंदाजीचा देखील खरपूस समाचार घेतला इथे बॅटर बाळा यांनी. डावखुऱ्या हाताचे बॅटर आहेत आणि त्यांची रेंज देखील तेवढी प्रचंड मोठी आहे. हाय बॅकलिफ्ट पाहायला मिळते. हाईट देखील चांगली आहे आणि त्याचा देखील पुरेपूर वापर करत असताना आपण पाहतोय. पुढचा बॉल शॉर्ट पिच चेंडू आहे. यावेळी देखील एक चांगला पुलचा फटका आपण पाहतोय पण चेंडू निघून जाणार आहे गोशांकी क्षेत्रामध्ये. ही भौगोलिक परिस्थिती. धावा मिळतील फक्त आणि फक्त एकच धाव इथे मिळणार आहे. षटक क्रमांक पहिला संपलाय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आपण धावा पाहतोय 11 धाव फलकावरती. 11 ऑन द बोर्ड. 11 धावा धाव फलकावरती आपण पाहतोय. दोन्ही सलामीला आलेले सलामवीर आता चांगली बॅटिंग करतात कोल्हुली 40+ या संघासाठी. तीन गोलंदाजी ट्रॅकवरती. शेवटचे 6 चेंडू फेकण्यासाठी फक्त 12 चेंडूची मॅच. फक्त 2 षटकांची मॅच. पहिल्या षटकाच्या अखेरीस 11 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. पुढचा बॉल शॉर्ट पिच चेंडू आहे. पुल केला चेंडूला. डीप स्कोअर लेग रिजन वरती चेंडू ट्रॅव्हल होतोय. 1 धाव तर नक्कीच पूर्ण केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे चालवलाय. बघत 2 धावा इथे पूर्ण होतात का. फेकी आली आहे. फेकी थोडीशी अवांतर पाहायला मिळाली आपल्याला. ऑन द स्टंप थ्रो येणं देखील तेवढं गरजेचं होतं. 2 धावा ऍड होतील खात्यामध्ये. धावा झाल्या 13 धाव फलकावरती. शेवटच्या 5 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. फक्त 2 षटकांची मॅच. आरसीसी क्रिकेट क्लब नवापडा 50+ व 40+ आयोजित रबर बॉल क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय. सौजन्य श्री समीर चिटणीस साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा आपण पाहतोय. पुढचा बॉल पुन्हा एकदा पुल करण्याचा इथे प्रयत्न केला होता आणि इथे यष्टांच्या मागे थोडीशी चूक झाली आहे. फेकी केली आहे गोलंदाजाच्या दिशेला. पंच पुष्कर सर काय डिसिजन आहे. लेग बाईज आहे. ओके बॅट लागली. ओके ओके. एकच धाव इथे मिळणार आहे. ते एका धावेच्या साईने धावफलक नक्कीच पुढे सरसवत आहे. 14 धावा धावफलकावरती. 4 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक. शेवटचे 4 चेंडू या पहिल्या इनिंग मध्ये आपण पाहतोय. बघा विवर रचना ज्याला म्हणतात, क्षेत्ररक्षण ज्याला म्हणतात आणि त्याच्यामध्ये वारंवार सातत्याने तो बदल करण्यात येतोय कारण बाळा देखील तेवढा अग्रेसिव्ह बॅटिंग करून दाखवतात समोरून. पुढचा बॉल अंगाचा वेग घेणारा हा चेंडू आहे. अगदी टप्पा पडल्यानंतर उसळी देखील थोडीशी कमी होत आहे आणि बॉडीला चेंडू अटॅक होतोय. चांगली गोलंदाजी. खूप चांगली गोलंदाजी. मोठ्या फटक्यांपासून नक्कीच आतापर्यंत वंचित ठेवलाय. गोलंदाज नितीन येत आहेत गोलंदाजी ट्रॅकवरती. धावा झाल्यात 15. 3 चेंडूचा खेळ झालाय आणि शेवटच्या 3 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक असणार आहे. 3 to go. ते शेवटचे 3 चेंडू. धावा किती बनतायत. गोलुली 40+ संघ की मग अग्रिकोई भाईंदर हा संघ. कुठला संघ या चमचमणाऱ्या प्रथम पारितोषिकावरती आपलं नाव कोरतोय. कारण लक्षात तेच असेल की 40+ आणि 50+ सामना झाला. त्यामध्ये विजेतेपद कोणी मिळवलं, उपविजेतेपद कोणी मिळवलं. पुढचा बॉल स्विंग अँड मिस. स्विंग केला चेंडूला आणि इथे स्ट्राईक स्वतःकडे घेण्याचा प्रयत्न आणि त्या प्रयत्नामध्ये स्वतःची विकेट केली आहे सॅक्रिफाईस. विकेटचं होतंय पतन. पहिला झटका लागतोय गोलुली 40+ या संघाला. दोन चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक. धावा धावफलकावरती 15 पाहायला मिळतात. पहिला मोठा झटका इथे लागतोय.
कोलिवली 40+ या संघाला चांगली गोलंदाजी नितीन देखील करतायत. बाळा यांना ती स्ट्राईक मिळते आणि त्यासाठीच हा राहिलेला प्रयत्न. बॉल यावेळी मोठ्या फटक्याचा देखील प्रयत्न केला होता पण तेवढीच चांगली गोलंदाजी. यालाच म्हणतात चातुर्य गोलंदाजाकडे असलेला. गोलंदाजाला देखील माहिती आहे बॅटर करणार काय. बॅटर प्रत्येक चेंडू जणू काय फ्री हिट सारखा ट्रीट करेल. प्रत्येक चेंडूवरती मोठा फटका मारण्याचा प्रयत्न करणार आहे आणि त्या प्रयत्नाखालीच आपल्याकडे असलेला चातुर्य तो ऑफस्पिनचा थोडासा वापर केला. डावखुऱ्या हाताचा बॅटर टप्पा पडल्यानंतर चेंडू हलकासा बाहेरच्या दिशेला वळण घेतलाय आणि डॉट बॉल येतोय. चांगली गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी. आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ झालाय त्यात फक्त आणि फक्त 4 धावा दिल्यात. नितीन अष्टपैलू खेळाडू, बॅक टू बॅक मॅन ऑफ द मॅचचा पारितोषिक मिळवणारा हा खेळाडू आहे आणि कामगिरी देखील तेवढीच अतुलनीय राहिली आतापर्यंत. लास्ट बॉल, पुढचा बॉल मोठ्या फटक्याचा प्रयत्न व्यवस्थित टाइम झालेला नाहीये. चेंडू नोमॅन्स लँड मध्ये चेंडू जातोय. खूप चांगला प्रयत्न इथे फिल्डरचा राहिलाय. 1 धाव कंप्लीट. दुसऱ्याचा प्रयत्न बघता बघता 2 धावा देखील पूर्ण झाल्यात आणि बघूया तिसऱ्या धावेचा देखील इथे प्रयत्न होणार आहे. बघूया 3 धावा होत आहेत का कंप्लीट. येस, इथे मात्र 3 धावा तर पूर्ण झाल्यात. चौथ्याचा देखील प्रयत्न होतोय आणि षटक क्रमांक दुसरा देखील संपलाय. 3 धावा इथे मिळतील. त्या 3 धावाच्या साह्याने धावफलक पुढे सरसावलं. धावा झाल्या धावफलकावरती 18 आणि जिंकण्यासाठी 2 षटकांमध्ये लक्ष असणार आहे 19 धावांचं. बघूयात आगरी कोळी भाईंदर संघ 12 चेंडूंवरती त्या 19 धावा बनवतोय का की गोलिवली संघ ज्यांनी आतापर्यंत अधिराज्य गाजवलंय 40+ ग्रामीण क्रिकेटमध्ये त्यांचं अधिराज्य, त्यांचं वर्चस्व असंच पाहायला मिळतंय आपल्याला या रेल्वेच्या मैदानावरती. कृपया सामना लगेच चालू करा.
चला लवकरात लवकर. चला सामन्याला होते सुरुवात. 19 धावेचं लक्ष, 12 चेंडूची मॅच. नितीन स्ट्रायकिंग एंडला. मंगेश येतात गोलंदाजी ट्रॅक वरती पहिलं षटक घेऊन. बघूयात कशी गोलंदाजी होते. बघूयात काय घडतंय. 40+ विपक्ष 50+ अशी ही लढत आपण पाहतोय. पहिला बॉल आणि पहिला चेंडू अगदी लॉफ्टेड ड्राइव्ह करण्याचा इथे प्रयत्न केला होता. एक धाव नक्कीच कंप्लीट होणार आहे. बघत दुसऱ्या धावेचा प्रयत्न चालवलाय का, तर बघता बघता इथे 2 धावा होत आहेत का कंप्लीट. फेकी देखील करण्यात आली आहे स्ट्रायकर एंडला आणि 2 धावा इथे कंप्लीट झाल्यात. 19 धावेचं लक्ष म्हणजेच तो थोडासा स्वतःवरती संयम ठेवावा लागणार आहे. कारण प्रत्येक चेंडूवरती हल्ला करण्याचा, षटकार मारण्याचा प्रयत्न केला तर विकेट्स देखील जाऊ शकतात आणि त्या प्रयत्नाखाली आपला संघ देखील दडपणात येऊ शकतो, अडचणीत येऊ शकतो. पण नितीन एक चांगले बॅटर आहेत. यावेळी देखील पुन्हा एकदा काय स्ट्रोक, अप्रतिम. डोळ्याचं पार न फेडणारा हा फटका पाहायला मिळतो आपल्याला. चेंडू निघून गेलाय, सीमारेषा पार आला. एक उत्तुंग षटकार, अप्रतिम, दर्जेदार, अगदी आपल्या डोळ्यांचं पार न फेडणारा हा फटका आहे. काय स्ट्रोक खेळलेत क्रॉस बॅटनी, तो देखील एक लॉफ्टेड ड्राइव्ह. वॉट अ स्ट्रोक, अगदी चर्चा होईल, व्हायरल होणारा शॉट आपण पाहिलात. वेगवान गोलंदाजी आणि त्या वेगवान गोलंदाजी समोर आपल्या फटक्याने काय चोख प्रत्युत्तर दिलंय. पुढचा बॉल पुन्हा एकदा हवेमध्ये चेंडू असणार आहे. बराच वेळ चेंडू हवेमध्ये झेल घेण्याचा प्रयत्न इथे होईल का. यस, इट इज अ कॉट आणि गोलंदाजांनी पुढच्या चेंडूवरती प्रत्युत्तर दिलंय. विकेटचं झालंय पतन. मंगेश यांच्या खात्यामध्ये लागते ती विकेट. गोलुली 40+ संघाला मिळणारा हा पहिला मोठा झटका दिलाय अग्री कोई भाईंदर या संघाला. षटकार आला, त्या षटकाराचं आपण कौतुक केलं. कौतुक करणारा तो षटकार नक्कीच होता, पण त्यानंतर मंगेश यांनी तो चेंडू फेकला, त्याचं देखील कौतुक करणं तेवढंच गरजेचं आहे. त्यांना देखील माहिती आहे नितीन यांची विकेट देखील तेवढीच महत्वाची होती आणि काव कॉर्नर वरती पकडलेला तो कॅच. अगदी संपूर्ण टीम, संपूर्ण संघ एकत्रित आला. त्यांना देखील माहिती आहे मोठी मॅच आहे, मेगा फायनलचा हा सामना आहे आणि ही ट्रॉफी आपल्या गावामध्ये नेणं ते देखील तेवढंच गरजेचं आहे. कारण आपण जेव्हा बघतो की ग्रामीणचं क्रिकेट होतं तेव्हा प्रत्येक खेळाडू अगदी चार्ज असतो आणि ते असं देखील तेवढंच गरजेचं, कारण आपण आपल्या गावाला रिप्रेझेंट करत असतो आणि आपल्या गावाला रिप्रेझेंट करण्याहून मोठी गोष्ट काही नाहीये. पण तसा चांगला खेळ गोलुली 40+ संघ मंगेश यांनी देखील करून दाखवला. विकेटचं पतन इथे झालं. 8 धावा धावफलकावरती 3 चेंडूचा खेळ झाला. पुढचा बॉल यावेळी देखील थोडीशी हाय ॲक्शन पाहायला मिळते आपल्याला. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला होता, अप्रतिम प्रयत्न राहिला. 1 धाव नक्कीच इथे मिळते. 9 धावा धावफलकावरती लागल्यात. 19 धावेचं लक्ष्य म्हणजे अजूनही जिंकण्यासाठी 10 धावांची आवश्यकता. सामना मोठा नाहीये. जर आपण
8 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता असणार आहे. आपण जर अग्रिगोई भाईंदर या संघाचा विचार केला तर त्या संघाला देखील समीकरण जास्त मोठं नाहीये, पण समोर देखील आव्हान तेवढंच मोठं आहे. पुढचा बॉल बॅटची हलकीशी कडा, चेंडू ट्रॅव्हल होते, अगदी फ्लाइंग स्लिप मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. एक धाव इथे देखील मिळणार आहे. धावा झाल्या 10 धाव फलकावरती. एकच धाव इथे देखील मिळाली. ते एका धावेवरती नक्कीच समाधान मानावं लागणार आहे. इथून आता तो षटकार आला ना, त्या षटकाराने समीकरण नक्कीच बदललं, पण त्यानंतर मंगेश यांनी तो कमबॅक देखील करून दाखवलाय. समीकरण मॅच अगदी क्लोज आहे. 7 चेंडू आणि 9 धावांवरती मॅच येऊन ठेपली आहे. पुढचा बॉल मोठा फटका खेळण्याचा इथे प्रयत्न केला होता, पुल करण्याचा प्रयत्न इथे केला होता. चांगली गोलंदाजी शेवटच्या चेंडूवरती देखील आलेली ती एक धाव आणि मॅच येऊन ठेपली. आता 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी बनवायच्यात अजूनही 8 धावा. कोण जिंकताय, कोणाच्या नावावरती लागते ही चमचमणारी ट्रॉफी, कोणाच्या नावावरती होते ही स्पर्धा, कोणाच्या नावाचा अधिराज्य गाजतं या रेल्वेच्या मैदानावरती. कारण गोलिवली 40+ संघ अनेक वर्ष चर्चेत राहिलेला हा संघ आहे, गेल्या काही हंगाम गाजवलेला हा संघ आहे, पण तेवढाच बलाढ्य आणि तेवढाच चांगला संघ आपल्याला समोरचा पाहायला मिळतो. अग्रिगोई भाईंदर संघ अगदी भाईंदर वरून दाखल झाले. डोंबिवली नगरी ज्यांनी गाजवली आहे आणि आता इथून सामना जिंकायचा असेल तर 6 चेंडूंवरती त्या 8 धावा कराव्या लागणार आहेत. एक छोटीशी टीम मीटिंग कॉल झाली आहे आणि त्यामध्ये ते डिस्कशन होणार आहे की कोणाच्या खात्यामध्ये ती विकेट जाईल, कोणाकडे त्या चेंडू सोपवायचा आहे, कुठला गोलंदाज त्याच्याकडे ती क्षमता आहे 8 धावा रोखण्याची. चला आपण जास्ती विलंब करू नका, अंधाराचं देखील सावट आहे. तर गोलिवली 40+ संघ आपल्याला देखील ही विनंती असेल की आपण त्वरित डिसिजन घ्या आणि त्वरित सामना आपण सुरू करायचा आहे. चला थोडंसं स्पीडअप करा प्लीज. मेगा फायनलची ही मॅच RCC ट्रॉफी समीरजी चिटणीस साहेब यांनी पुरस्कृत केलेला हे पारितोषिक आपण पाहतोय, त्यांच्या सौजन्याने ही स्पर्धा आपण पाहतोय. त्यांचं देखील मनापूर्वक आभार. बघा आमचे कॅमेरामॅन अगदी तिरुपती बालाजी ही जी बिल्डिंग आहे आणि त्यांचं देखील संपूर्ण सगळ्याच रहिवाशांचं कौतुक करणं देखील ना खूप महत्वाचं आहे मित्रांनो. कारण रेल्वेचं मैदान म्हटलं की अगदी क्रिकेटचा खेळ आणि त्याच्यासोबतच असलेली ही आमची सोसायटी आणि त्यातील सगळेच राहणारे रहिवासी, त्यांचाच आपण दूरदृष्टी एक पाहत होतो. थोडीशी आमच्या कॅमेरामॅनने टिपलेले ते क्षण. पण जाऊयात आता मॅचच्या दिशेने, जी मॅच अगदी क्लोज आली आहे. बाळा येतात गोलंदाजी ट्रॅकवरती. 6 चेंडू आणि 8 धावेचं त्यांना संरक्षण करायचंय, पण समोर त्या 8 धावा बनवायच्यात. अग्रिगोई भाईंदर या संघाला कोण जिंकताय, अग्रिगोई भाईंदर की मग गोलिवली 40+? दोन्ही बलाढ्य संघ एकमेकांसमोर फाईट करत असताना आणि पहिला बॉल पहिला चेंडू इथे स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न केला होता. डॉट बॉल आलाय. निर्धाव चेंडूची इथे सांगता झाली आहे आणि डगआउट मधून देखील अगदी आपण पाहतोय ना, प्रत्येक जण आपल्या टोज वरती उभा आहे. प्रत्येकाला हवाय की तो सामना, ती ट्रॉफी जिंकायची आहे. पण समोर गोलिवली 40+ संघ आणि त्याचा देखील चाहता वर्ग आपल्याला इथे पाहायला मिळतोय. बाळा यांनी पहिला चेंडू निर्धाव फेकला म्हणजे त्यांच्याकडे तो कॉन्फिडन्स, मनोबळ पाहायला मिळेल. 5 चेंडू आणि 8 धावा अजूनही जिंकण्यासाठी बनवायच्यात. एखाद दुसरा चांगला फटका, मॅच मध्ये कमबॅक, एखादी विकेट, मॅच मध्ये पुन्हा एकदा वर्चस्व, अशी काहीतरी लढत आपण पाहतोय. गोलिवली विपक्ष अग्रिगोई भाईंदर. 5 चेंडू आणि 8 धावेंवरती सामना येऊन ठेपलाय. प्रत्येक जण आपल्या जागेवरती उभा राहून हा सामना एन्जॉय करतोय. पुढचा बॉल पुल करण्याचा इथे देखील प्रयत्न केला आणि यावेळी देखील आपण बघतोय थोडंसं चाच पडलेत गोलंदाज बाळा गोलंदाजी ट्रॅक वरती, पण इथे विकेटचं होतंय पतन. विकेटचं पतन झालंय. स्वतःची विकेट सॅक्रिफाईस करावी लागली कारण सातत्याने ते 2 बॉल डॉट आले आणि ते डॉट आलेले बॉल इथून मॅच मधून आपल्याला बाहेर घेऊन जातात की काय, त्यामुळे स्ट्राईक आता स्वतःकडे घेतली आहे. 4 चेंडू आणि अजूनही जिंकण्यासाठी 8 धावेचं समीकरण असणार आहे. पण काय अप्रतिम गोलंदाजी बाळा करतायत बघा. अगदी मग ते रेग्युलरचं ग्रामीणचं क्रिकेट गाजवलं आणि त्यानंतर 40+ क्रिकेट देखील आपल्या बळावरती इथे गाजवत असताना अप्रतिम बॅटिंग केली आणि त्यानंतर आता गोलंदाजीमध्ये देखील आपलं वर्चस्व इथे दाखवतात. चार चेंडू आणि 8 धावेंवरती मॅच येऊन ठेपली आहे. स्ट्राईक मिळाली आहे.
अजय यांच्याकडे ती स्ट्राईक मिळाली आहे. बघत अजय आता काय कार्य करतात आपल्या टीमसाठी. बाळा यांनी अप्रतिम कार्य आतापर्यंत केलंय. दोन्ही चेंडू त्यांनी फेकलेत निर्धाव, पण अजूनही मॅच संपलेली नाहीये, कारण अजून मी जिंकलेलो नाही असं दोन्ही संघ म्हणत असतील. बॅटर देखील त्याच्या मनामध्ये तोच विचार असेल, गोलंदाज देखील त्याच दिशेला आपले विचारसरणी नेण्याचं कार्य करत असणार आहे. 4 चेंडू आणि जिंकण्यासाठी अजूनही 8 धावांची आवश्यकता आहे. मॅच ऑन आहे, शेवटचा सामना, मेगा फायनलची मॅच. पहिला बॉल आणि इथे फेस करत असताना चांगला स्ट्रोक अगदी खोदून काढलाय चेंडूला. 2 खेळाडू आहेत, प्रयत्न करतात. मंगेश आहे स्वतः निघाल्यात. 2 धावा इथे कंप्लीट होतील का? फेकी देखील तेवढीच चांगली पाहिलीत, पण बघता बघता 2 धावा इथे झाल्यात पूर्ण. स्ट्राईक स्वतःकडे घेतली आणि स्ट्राईक स्वतःकडे घेतल्यानंतर ती का घेतली हे देखील सिद्ध करून दाखवत असताना 3 चेंडू आणि 6 धावांवरती मॅच येऊन ठेपली आहे. 3 चेंडू आणि 6 धावांवरती मॅच येऊन ठेपली आहे. बघूयात काय घडतंय. 3 चेंडू 6 धावा जिंकण्यासाठी बनवायच्यात आगरी कोळी भाईंदर ह्या संघाला, आणि त्या 3 चेंडूंवरती 6 धावांचं संरक्षण करायचंय गोलिवली 40+ या संघाला. अगदी प्रत्येकाच्या हृदयातला ठोका आता इथे थोडासा चाच पडलाय, थोडासा चुकलाय असं म्हणायला हरकत नाहीये, कारण मॅच अजूनही बॅलन्स आहे. इथून एखाद दुसरा डॉट बॉल गोलिवली 40+ संघाचा कमबॅक, इथून एखाद दुसरा चौकार, तर मग आगरी कोळी भाईंदर संघाचा कमबॅक पाहायला मिळेल आपल्याला. मॅच ऑन. शॉर्ट पिच चेंडू आहे, भिरकवण्याचा प्रयत्न. चेंडू ट्रॅव्हल होतोय आणि स्वतः राजा जाधव आहे तिथे. एक धाव पूर्ण केली आहे, फेकी आली आहे आणि ती फेकी करण्यात आली आहे यष्टीरक्षकाच्या दिशेने, पण इथे देखील मिळाल्यात त्या 2 धावा. ज्या 2 धावांची अतिशय आवश्यकता होती त्या 2 धावा मिळाल्यात. ही मिसफिल्डिंग झाली आहे आणि इथे काय घडतंय, इथे काय घडतंय, 3 धावा इथे मिळत आहेत, पण या 3 धावा मिळाल्यात, पण स्ट्राईक आता अजयकडे नाहीये. स्ट्राईक आता आलेल्या नवीन बॅटरकडे असणार आहे. म्हणजे हे यशामध्ये अपयश आहे की काय असं म्हणायला हरकत नाहीये, कारण गोलिवली 40+ संघाला देखील तेच हवं होतं की अजय यांना स्ट्राईक पासून लांब ठेवा. तो प्रयत्न झालाय. एक धाव अतिरिक्त नक्कीच आपण दिली आहे, पण सामना येऊन टेपलाय 2 चेंडू आणि 3 धावांवरती. व्हॉट अ मॅच. काय सामना रंगतोय बघा. कुठल्याही स्पर्धेचं पावसाळी रब्बर क्रिकेट मॉन्सून क्रिकेटमध्ये आयोजन करावं तर आमच्या नवापाडा 40+, 50+ ज्या संघांनी इथे करून दाखवले तसं करावं, आणि कुठल्याही स्पर्धेची मेगा फायनलची मॅच घडावी ना तर ही अशी घडावी. एका दिशेला 50+ म्हणजे सगळे लेजंड खेळाडू पाहायला मिळतात आपल्याला, दुसऱ्या दिशेला अनुभव प्रचंड ज्यांच्याकडे. गोलिवली 40+ संघ ग्रामीण क्रिकेट अगदी दणानून सोडलं या संघांनी संपूर्ण गेल्या 2 ते 3 हंगामामध्ये. तो संघ पाहायला मिळतोय, पण मॅच क्लोज आहे. 2 चेंडू आणि 3 धावांवरती मॅच येऊन ठेपली आहे. काय घडतंय, काय बिघडतंय. सगळेच जण आपल्या जागेवरती नक्कीच आता उभे आहेत. उभे असलेले प्रेक्षक देखील अगदी पाहतायत. आपल्या डोळ्यामध्ये तेल ओतून प्रत्येक जण हा सामना पाहतायत. नवीन बॅटर किशोर आहेत, धर्मेंद्र आहेत. 2 चेंडू आणि 3 धावा. गोलंदाज बाळा गोलंदाजी ट्रॅक वरती. काय घडतंय, आणि ही थोडीशी आलेली शांतता, पण ही वादळापूर्वीची शांतता मित्रांनो. 2 चेंडू आणि 3 धावांवरती मॅच येऊन ठेपली आहे. बाळा गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज. धर्मेंद्र स्ट्रायकिंग एंडला. यावेळी शॉर्ट पिच चेंडू भिरकवण्याचा प्रयत्न केला. चेंडू हवेमध्ये बराच वेळ असणार आहे. 1 धाव तो पूर्ण होईल यातही मात्र शंका नाहीये. दुसऱ्या धावेचा प्रयत्न झालाय आणि बघूया 3ऱ्या धावेचा देखील प्रयत्न होतोय का. आणि इथे बघता बघता 3 धावा पूर्ण झाल्यात आणि RCC चॅम्पियनशिप आणि चॅम्पियन ठरलेला संघ असणार आहे